राईट. असे कित्येक महाभाग आहेत जी वस्तू घेण्यासाठी गेले होते, अंडरवेअर बनियन आणायला गेले आणि तिथून एवढं मोठं कपडे लत्ते घेऊन आले. शॉकिंग मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. प्रत्येक स्त्रियांचं जर कपाट बघितलं आपण तर ते कपाट गच्च साड्यानं भरलेलं आहे. इकडे घरात एक एक रुपयासाठी झटतील, एक एक रुपया वाचवतील आणि गपशिकली तिकडे नेऊन खर्च करतील. अचानक तिला हॉलमध्ये लक्ष गेलं सोफ्यावर, तर त्या शेजाऱ्यांच्या घरी खूप छान सोफा होता, आहे की नाही. बायकोच्या प्रेमापुढे काहीच नाही. आणि मग तो सोफा घेऊन येतो. खूप छान सोफा होता, खूप मोठा सोफा होता, खूप भारी सोफा होता. खूप महत्वाचा विषय आज गोष्टीच्या रूपामध्ये मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि रियालिटी तुम्हाला सांगतो, ही साधी गोष्ट नाहीये, ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनातली गोष्ट आहे. आणि ही गोष्टीचा अर्थ जर तुम्हाला समजला तर तुमचं आयुष्य पूर्णतः चेंज झाल्याशिवाय राहणार नाही मित्र. म्हणजे पैसा आणि जीवनात पैशाचं किती महत्व आहे किंवा कसं त्याला हँडल केलं पाहिजे आणि एक सुंदर आयुष्य कसं जगलं पाहिजे. मी हमेशा म्हणत असतो की जीवनात तुम्ही किती सक्सेसफुल होणार हे महत्वाचं नाहीये, त्याच्यापेक्षा तुम्ही जिंदगी कशी शानदार जगणार हे महत्वाचं आहे. आप कितना सक्सेसफुल होंगे ये पता नहीं, लेकिन जिंदगी शानदार होनी चाहिए, हे आपलं सगळ्यात महत्वाचं गोल आहे. मजा आली पाहिजे, प्रत्येक मोमेंट प्रत्येक क्षण जगताना तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. आणि हा आनंद कशा प्रकारे हिरावून घेतला जातो, वेगवेगळ्या गोष्टीत आपण कसं अडकत जातो आणि याच्यापासून आपण कसं वाचलं पाहिजे, अशा बरेचशा गोष्टी आपल्याला या गोष्टीच्या रूपातून शिकायला मिळणार आहेत. आता मला फक्त एवढं सांगा की पैसा मिळवणं अवघड आहे का पैसा टिकवणं अवघड आहे? राईट. वाटलंच मी माझी स्क्रीन शेअर करतो. पैसा मिळवणं अवघड आहे का पैसा टिकवणं अवघड आहे? म्हणून हे खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्र. तर पैसा टिकवणं खूप अवघड गोष्ट आहे. पैसा एखाद्या वेळेस मिळवता पण येईल, पण तो टिकवता येणार नाही, आणि हे आपल्याला इथं समजलं पाहिजे. आता आपण याच्यामध्ये अर्थशास्त्र सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला अर्थशास्त्र समजून घ्यायचंय. काटकसर म्हणजे काय की तुम्हाला जे इनकमिंग येतं, दरवेळेला तुमची जी कमाई होते त्यापेक्षा कमी खर्च करणं. लक्षात आलं का तुम्हाला? राईट. जेवढं तुमचं इनकमिंग आहे, इनकमिंग पेक्षा इनकमिंग हे मोठं असलं पाहिजे आउटगोईंग पेक्षा. म्हणजे आपण इकॉनॉमिकली फिट आहोत. लक्षात आलं का? सगळ्यात महत्वाचं स्त्रिया ह्या काटकसरी असतात. येस ऑर नो? कोण कोण ऍग्री आहे ते वाय टाईप करा, नाहीतर एन टाईप करा. स्त्रिया ह्या काटकसरी असतात. येस ऑर नो? तर स्त्रिया या काटकसरी असतात, परंतु शॉकिंग मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. स्त्रिया संसारामध्ये एक 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 रुपया वाचवतात आणि एकच बारी बारी साडी कपडे हे घेण्यामध्ये परत घालवतात. प्रत्येक स्त्रियांचं जर कपाट बघितलं आपण तर ते कपाट गच्च साड्यानं भरलेलं आहे. इकडे घरात एक एक रुपयासाठी झटतील, एक एक रुपया वाचवतील आणि गपशिकली तिकडे नेऊन खर्च करतील. म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही. स्त्रिया अशा आहेत असं नाही, पुरुषांचं सुद्धा मी भरपूर उदाहरणं देणार आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आपण रुपयानं वाचवतो, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो, आणि एकदाच आपण भरपूर पैसे आपल्या कपड्या लत्त्यावर, चपलावर. मी काही मित्रांच्या घरी गेलो. आता मी माझ्या बऱ्याच मित्रांच्या घरच्या स्टोऱ्या सांगणार आहे. तुम्ही कुणाला सांगू नका. जरी तुम्ही कुणाला सांगितलं तर त्यालाच सांगा की तू कुणाला सांगू नको, म्हणजे कुणाला कळणार नाही. किती लोक स्टोरी ऐकायला, गोष्टी किती लोकांना आवडतात. तर आणि ह्या बऱ्याच गोष्टी यातल्या सगळ्या रिअल आहेत. राईट. त्यामुळे मी काही मित्रांच्या घरी गेल्यानंतर जे कपाट असतं, जिथे चप्पल सोडतो आपण, इतके चप्पल ऐका नाही, इतके बूट ऐका नाही. एकच नवरा आहे आणि त्याचे 10-12 बूट आहेत. एकच बायको आहेत आणि तिचे 15-20 सँडल्स आहेत. बरोबर. काही याची एवढी आवश्यकता आहे का? आपण किती घालतो सँडल्स किंवा किती चपला घालतो, किती बूट घालतो? राईट. ही दारातून सुरू केले मी. घरातले तुम्ही कपड्यांचं बघा. अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्या आपण आणून भरत असतो. आणि सोशल मीडियाचा मारा असा व्हायलेला आहे की आपला जन्मच काहीतरी वस्तू विकत घेण्यासाठी झालाय. ही वस्तू तुमच्याकडे नाही तर तुम्ही भिकार चोट आहेत असा अर्थ काढला जातो. बरोबर आहे. आणि परत आपण कम्पॅरिझन करायला सुरू करतो. राईट. ह्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे ते नाही, तिच्याकडे ते आहे, त्याच्याकडे ते आहे, आमच्याकडे ते नाही. येस ऑर नो? हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला ह्या वस्तूवर खर्च करणं. तर इकॉनॉमीची सगळ्यात सोपी व्याख्या आहे की तुमचं इन्कम पेक्षा तुमचा आउटगोईंग, तुमचा खर्च हा कमी असला पाहिजे मित्र. राईट. तर त्यासाठी नेसेसरी आणि लक्झरी
आहे की नाही, नीड आणि वॉन्ट ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या. मी खूपदा बोललेलो आहे त्याच्यावर. खरंच किती गरज आहे आणि खरंच कोणत्या गोष्टीची गरज नाही हे पण आपल्याला समजलं पाहिजे मित्र. येस आर येस, राईट. तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजे. मी सुद्धा जेव्हा मी माझ्या फक्त नीड पुरता खर्च करत होतो तर माझा महिन्याचा खर्च 10,000च्या आसपास होता. परंतु जेव्हा माझ्या फॅमिलीच्या वॉन्ट्स क्रिएट झाल्या तेव्हा आमचा खर्च भयंकर वाढला. आणि मी मागच्या काही महिन्यापासून त्याच्यावर सातत्यानं काम केलं मागच्या एका वर्षामध्ये. आणि परत मी सिम्पल लाईफकडे चाललोय, राईट. येस, उदाहरण डीमार्ट, मॉल, येथे नको त्या गोष्टी घेऊ वाटतात. तुम्हाला काहीतरी साधा किराणा किंवा काहीतरी घ्यायचं असतं, तुम्ही मॉलला जाता आणि ती वस्तू तर राहिली बाजूला, राईट. असे कित्येक महाभाग आहेत जी वस्तू घेण्यासाठी गेले होते, अंडरवेअर बनियन आणायला गेले आणि तिथून एवढं मोठं कपडे लत्ते घेऊन आले, राईट. का तर ऑफर आहे, ब्लॅक फ्रायडे आहे, माय किती भारी ऑफर, राईट. तर ते अरे पण तू काय न्यायला आला होतास किंवा काय न्यायला आली होतीस, काय होतीस तू, काय झालीस तू, राईट. हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपल्याला हे अशीच एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं हे घातक ठरतं आणि कशा पद्धतीनं आपण हे होतो. तर तुम्हाला किती रेडी आहेत सगळे? मेन गोष्ट आता सुरू करूया. अजून आपण या छोट्या छोट्या गोष्टी असणार आहेत, पण ही एक मुख्य गोष्ट जी आपल्या थंबनेलवर पण आहे की करोडोच्या सोफ्याची अवघड गोष्ट, राईट. माझा एक मित्र आहे आणि जुना मित्र आहे माझा, खूप जुना मित्र. म्हणजे मी ट्रेडिंगमध्ये सक्सेस व्हायच्या अगोदरपासूनचा मित्र आहे तो. आणि तो कॉलेजमध्ये होता, कॉलेजमध्ये असतात लोक. आणि मग कॉलेजमध्ये त्याला एक मुलगी भेटली, त्या दोघांचं ऐक नाही प्रेम झालं आणि सह्यारा करत त्यांनी मग शेवटी त्यांचं लग्न पण ठरलं आणि लग्न झालं. तुम्हाला तर माहिती आहे लग्नाचं पहिलं वर्ष कसं हव्यासारखं भुरूरशिरी निघून जातं. का निघून जातं कॉमेंटमध्ये टाईप करू नका, बरोबर आहे, सगळ्याला माहिती आहे. येस आर येस. तर आणि मग हळूहळू रियालिटीवरती आले दोघंही. तो IT मध्ये जॉबला होता, त्यामुळे त्याला पगार पण छान म्हणजे नीटनेटकी होती, त्यांचं भागायला असं होतं. आणि मग त्याची बायको एके दिवशी शेजारच्या घरी गेली, राईट. शेजारच्या घरी गेली आणि शेजारच्या घरी गेल्यानंतर निलेशबाई तिथं गेल्यानंतर ती जी बाई होती शेजारची बाई, त्यांच्याच गप्पा गोष्टी चालू होत्या. अचानक तिला हॉलमध्ये लक्ष गेलं सोफ्यावर. तर त्या शेजाऱ्यांच्या घरी खूप छान सोफा होता आणि मग इतका भारी सोफा, अय्या किती भारी सोफा, मग कुठून आणला, कितीला आणला. आणि मग ती सगळी चर्चा झाली आणि ती बाई परत तिच्या घरी निघून आली आणि तिच्या डोक्यात बस दिवसभर सोफा. तोच सोफा तिच्या नजरेसमोर सारखं घुमत होता, राईट. झोपली तरी ती स्वप्नात यायला लागला तिला सोफा चारी बाजू. म्हणजे दिवसा झोपतात ना काही बाया, सगळ्यात झोपतात असं नाही. मग ती संध्याकाळची वाट बघायला लागली, कधी एकदा नवरा घरी येतोय आणि मी कधी यायला त्याला सांगते त्या सोफ्याबद्दल, असं तिला झालं. आणि मग तिनं ठरवलं आणि मग वाट बघत राहिली. मग नवरा 6:30-7 वाजेपर्यंत घरी आला आणि मग आल्या त्या नवऱ्याला लगेच, तुम्हाला माहिती आहे नवीन लग्न, घरात काही लेकरं नव्हते, जाऊन त्याच्या गळ्याला पडली आणि मग म्हणले मी आज की नाही खूप भारी सोफा बघितला, तुम्हाला तर खूपच आवडेल, असं तसं. आणि तुम्हाला माहिती आहे नवरोबा लगेच पकडतात आहे की नाही, नवऱ्याला काय पाहिजे असतं फक्त, तुम्हाला माहितीच आहे. आणि मग नवरा लगेच तो खुश झाला आणि आज बायको पण खूप चांगल्या मूडमध्ये आहे. आणि मग त्याने पण बायकोचे हे ठरवलं आणि मग ते सोफा त्यांनी बघितला आणि त्याची किंमत खूप म्हणजे जनरल सोफ्यापेक्षा खूप जास्त होती, राईट. 1.5 लाख रुपयाचा सोफा होता. मग तो काय करतो, सोफा थोडेसे जी सेव्हिंग वगैरे होती त्यात थोडंसं ऍडजस्टमेंट करावं लागतं त्याला, पण बायको पुढे काय आहे की नाही, बायकोच्या प्रेमापुढे काहीच नाही. आणि मग तो सोफा घेऊन येतो. खूप छान सोफा होता, खूप मोठा सोफा होता, खूप भारी सोफा होता. आणि मग सोफा आणला आणि मग ते जे जुना घरातला सोफा होता तो काढून टाकण्यात आला किंवा कुणाला आपल्याला माहिती आहे जुन्या पाहुण्याला आपण देत असतो. आणि मग तिथं तो नवा सोफा आला, राईट. मग ते सोफा आला, खूप सुंदर दिसायला लागला, मस्त. 4 दिवस इकडचे गेले, परंतु हळूहळू ती बाई आता सगळ्यांना आणून दाखवायला लागली सोफा. आणि मग बाकीचे कुणी आले की मग ते म्हणायचे अगं सोफा खूप छान आहे, पण हे सोफ्याचे साईड टेबल हे जुना साईड टेबल आहे, त्यामुळे ह्याची शोभा येत नाहीये. आणि मग जुनाच लाईव्ह टेबल म्हणल्यामुळं मग काय केलं तिनं, मग तो टेबल बदलला
राईट. मग त्याच्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या वस्तू होत्या. कुणी कुणी हे सांगितलं अगं ही कशाला ठेवलं हे सोफ्याच्या, मग त्या सोफ्याला मॅचिंग वस्तू यायला लागल्या, मॅचिंग टेबल आला, मॅचिंग हे आलं. आणि मग एका बाईने सांगितलं कर्टन्स, हे सगळं चांगलं आहे ग पण सोफ्याला कर्टनच मॅच होत नाहीत ग. आणि मग काय, मग ते कर्टन बदलले गेले आणि हळूहळू हळूहळू हळू हे सगळं बदललं गेलं. मग त्या सोफ्यामुळं, सोफा 1.5 लाखाचा होता पण त्या सोफ्यामुळे आजूबाजूच्या छोट्या 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 वस्तू बदलल्या गेल्या, कर्टन बदलले गेले आणि लाखो रुपयाचे खर्च व्हायला चालू झालं. पण एके दिवशी तिच्या माहेरचे लोक आले आणि माहेरचे लोक आले, तर माहेरच्या लोकांपैकी तिची जी जुनी मैत्रीण होती तिने म्हणले अगं हे सोफा तर खूप चांगला आहे, आता एवढ्या मोठ्या वस्तू झाल्यात पण उभं राहायला जागा नाही. येडे तुला हॉल कमी पडतंय, हॉल. राईट. मग हॉल मोठा घ्यायचा, नुसता हॉल मोठा घेता येत नाही. मग ते तिचं रोज नवऱ्याच्या मागे गिनगिन चालू झाली आहे की नाही. आणि हे सगळं मी तर दोघांनाही प्रश्न विचारले. मी एके दिवशी त्यांच्या घरी गेलो होतो. घरी गेल्यावर त्याचा चेहरा एकदम पडलेला होता, असं एकदम मान खाली घालून उभारला होता त्यानं. मी जाऊन त्याच सोफ्यावर बसलो आणि बायकोनं आणून ते ग्लास दिला, पाण्याचा ग्लास दिला. आणि मग ती ग्लास देता देता म्हणले सर तुम्ही एवढ्या लोकांचं भलं करता, ऐकून एवढ्या लोकांना गाईड करता, आमच्या नवऱ्याला बी थोडं गाईड करा, ऐकून ही भाड्या घरात वेळच देत नाही, राईट रात्री उशिरा येतो, काही लक्षच नाही त्याचं घराकडे. आणि मग मी त्या प्रश्नावर त्या दोघांनाही काही प्रश्न विचारून मला मग ही स्टोरी समोर आली. राईट. आणि मग ही स्टोरी समोर आल्यानंतर मग तिने नवऱ्याला जी मागे लागली आणि मग त्यांना नवा फ्लॅट घ्यावा लागला 1.5 करोडचा आणि हे 40-50 लाख म्हणजे 2 करोडचा तो सोफा झाला. राईट. आणि त्यासाठी त्याला मग पार्ट टाइम मध्ये काम करावं लागलं. कुठलं बिझनेस MLM स्कीम बघायला सुरू केली, नेटवर्क मार्केटिंग मध्ये घुसला, अजून काय काय करायला सुरुवात केली, अजून ओव्हरटाईम जॉबमध्ये ओव्हरटाईम करायला लागला. ओव्हरटाईम करून पण दुसऱ्यांना विचारलं, कारण हे हप्ते फेडायचे कसं, EMI चा भस्मासूर त्याच्या मागे लागला. 25 वर्षाचा EMI त्याने लावून घेतला. मला सांगा एक सोफा पण त्यांची अख्खी जिंदगी बर्बाद झाली मित्र. आणि अक्षरशः 2 करोडच्या कर्जामध्ये तो गेला आणि त्याचे EMI कसे फेडायचे, रात्रंदिवस त्याला टेन्शन. मग तो एक्स्ट्रा इन्कम कमवण्यासाठी चुकीचे कामं करणं किंवा राईट कामं करणं, जे काही काम असेल, पण घरात त्याला बायकोकडे येता येणं, वेळ फॅमिलीला देता येणं गेला. आणि शेवटी बायकोचीच तक्रार होती की सांगा की हे आम्हाला वेळच देत नाहीत आणि आम्हाला. आणि कुठून झालं, कुणी सुरू केलंय हे. राईट. आणि तीच कंप्लेन करत होते आणि की बाबा हे घराला वेळ देत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं हा तो रात्री 10-10:30 कारण टेन्शन यायचं. मग त्याने मग सिगरेट सुरू केले, 1-1 पाकिट दिवसाला, परत 2-2 पाकिट सिगरेटचे, परत ड्रिंक, दारू, पण पार्ट्या, हे टेन्शन विसरण्यासाठी रोज बारमध्ये बसणं. हळूहळू त्यांचा संसार बरबाद झाला. तो घरात वेळ देत नव्हता आणि बायको तक्रार करत होती हे घरात वेळच देत नाहीत. आणि नवरा त्या सोफ्यावर कधी बसूच शकला नाही. काय वाटतं तुम्हाला, ह्या सोफ्याची अवघड गोष्ट आहे की नाही? बाय एक वस्तू असं तुम्हाला ह्यातून काय शिकायला मिळालं तुम्ही कॉमेंटमध्ये टाईप करा. आणि ह्याच्यात महत्वाचं सगळ्यात ऐका, अशी एखादी वस्तू आहे का किंवा असा एखादा प्रसंग ज्याच्यामुळं तुमच्या पण आयुष्यात असं घडत होतं. राईट. आणि ते सांगा. नाहीतर तुम्ही अशा प्रसंगातून वाचलात, स्वतःला वाचवलं, स्वतःच्या फॅमिलीला वाचवलं, असं काही घडलं असेल ते सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. राईट. असं प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं मित्र. तर तुम्हाला काय ह्याच्यातून लर्निंग मिळत आहे मला सांगा.